स्तोत्रसंहिता याचा 26 अध्याय 1 वचन. हे परमेश्वरा, माझा न्याय कर, कारण मी सात्विकपणे वागलो आहे आणि परमेश्वरावर भरोसा ठेवला आहे. मी घसरणार नाही. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. हो माझ्या बहीण भावांनो, आजच्या सुंदर दिवसासाठी परमेश्वराने किती अद्भुत वचन दिलेलं आहे पहा, की परमेश्वराचं वचन आपल्याला इथे काय सांगत आहे, की हे परमेश्वरा, माझा न्याय कर. हो, जर आज आपल्यावरती अरिष्ट असेल, परिस्थिती वाईट असेल, प्रसंग असेल, आपण दुःखात असाल, आपण कोणत्याही त्रासात असाल, तरी परमेश्वराला आपण काय केलं पाहिजे? साथ दिली पाहिजे, आरोळी मारली पाहिजे. कारण परमेश्वर हा आपला न्याय करणारा एकमेव पिता आहे. तो सात्विक, आपण परमेश्वरापुढे किती सात्विकपणे वागलो आहोत हे सांगणं सुद्धा महत्त्वाचं आहे प्रियांनो. आणि परमेश्वरावर भरोसा ठेवला आहे, मी घसरणार नाही. हो, परिस्थिती कितीही वाईट येऊ द्या, आपण आपला सात्विकपणा कधीच सोडला नाही पाहिजे. आणि नियमित आपण परमेश्वरावरती भावसुद्धा ठेवणं महत्त्वाचं आहे. आणि आपण काय, परमेश्वराला हे सिद्ध झाले पाहिजेत. कारण आपण कधीही आपल्या जीवितक्रममध्ये कुठल्याही वाईट लोकांच्या संगतीनं आपण कधीही राहता कामा नये. आपण परमेश्वराच्या सत्य मार्गावरती चालणंसुद्धा महत्त्वाचं आहे प्रियांनो. कपटी लोकांची आपण संगत कधीही करू नये. आणि वाईटापासून आपण काय, 2 हात लांब राहणं हे परमेश्वराला भावतं. कारण परमेश्वर अशा वाईट लोकांचा काय, परमेश्वराला वीट आहे. परमेश्वर अशा वाईट लोकांना काय करतो? राग आणि द्वेष करतो. त्यामुळे आपण नियमित काय केलं पाहिजे, की परमेश्वराच्या सान्निध्यात राहून परमेश्वरावरती भरोसा ठेवला पाहिजे. आणि कसलीही परिस्थिती येऊ द्या, आपण बिलकुल घाबरता कामा नये. बिलकुल आपण त्या परिस्थितीमध्ये घसरणार नाही, खाली पडणार नाही, याची दक्षता आपण घेतली पाहिजे. कारण आपला न्याय करणारा हा आपलं जीवन तसा परमेश्वर येशू ख्रिस्त आहे, यहोवा पिता आहे. त्यामुळे आपल्याला कोणत्याही परिस्थितीला भिण्याची गरज नाही आहे प्रियांनो. आणि जेव्हा आपण सात्विकपणे वागतो, तेव्हा परमेश्वर आपला हा योग्य रीतीने न्याय करणार आहे. कारण तो सात्विकांना खूप प्रीती करतो, देवप्रीती आहे. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, की परमेश्वरावरती पूर्ण भाव, भरोसा ठेवला पाहिजे. आणि कधीही परिस्थितीमध्ये, कसल्याही परिस्थितीमध्ये आपण डगमगलं नाही पाहिजे प्रियांनो. कारण देवबाप हा महान आहे, तो सर्व न्यायिष्ठ परमेश्वर आहे. आणि तो आपला न्याय हा योग्य रीतीने, उत्तम रीतीने तो करणार आहे. कारण परमेश्वराने आपलं हृदय हे पारखलेलं आहे, आपलं अंतःकरण तो जाणतो. त्यामुळे परमेश्वरावरती भाव ठेवूया आणि परिस्थितीवरती मात करूया. ते छोटीशी प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आकाश पृथ्वीच्या निर्माण करते बाप्पा, येशू मसीहाच्या सामर्थ्य नावाने तुझ्या चरणी येतो माझ्या राज्या. हो परमेश्वरा, आजच्या सुंदर दिवसासाठी, या वचनासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राज्या. हो परमेश्वरा, किती अद्भुत वचन दिलं आहेस माझ्या राज्या. हो देव बाप्पा, आम्ही कधीही न डगमगता माझ्या राज्या, परिस्थिती कशीही असू दे माझ्या परमेश्वरा, आम्ही यहोवावरती भरोसा ठेवून त्या परिस्थितीवरती मात करणार आहोत, असा आमचा विश्वास आहे माझ्या राज्या. हो परमेश्वरा, त्या परिस्थितीमध्ये आम्ही कधीही घसरणार नाही आणि आमच्या पावलांना तू वाटचाल देणार आहेस. आमच्या डगमगत्या स्थिर पावलांना तू स्थिर करणार आहेस. आम्हाला तू शांती, समाधान देणार आहेस. त्यामुळे ज्या कुणी आज परिस्थितीने खचलेले माझे बहीण भाऊ आहेत, त्यांच्यापर्यंत हे वचन नक्की पोहोचण्यास सहायताने मदत करा माझ्या बाप्पा. व परमेश्वराच्याद्वारे मी आशिषित झाली आहे, तसे ते माझे बहीण भाऊसुद्धा आशीर्वादित होतील असा माझा विश्वास आहे. इथून पुढील वेळ काळ आम्हा सर्वांचं जीवन तुझ्या हाती सोपवते माझ्या राज्या. ही छोटीशी प्रार्थना धन्यता आणणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रियाने गोड नावात केली म्हणाय का पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो. परमेश्वराच्या दुसऱ्या आगमनापर्यंत परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. शालोम अँड थँक्यू सो मच.